राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत। 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर लागलीच 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे। तर दुसरीकडे विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावाची घोषणाही करण्यात आली आहे। या सर्व नावांमध्ये एक नाव हे राजकारणाच्या परिघाबाहेरचं होतं। ते पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। ते नाव होतं पोहरादेवी गडाचे मुख्य महंत बाबूसिंग महाराज राठोड यांचं। निवडणुकीसाठी मतदारांमधील विविध घटकांना आकर्षित करण्यासाठी राजकीय नेते प्रयत्न करत असतात। लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नव्हतं, त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसह महायुतीतील घटक पक्ष सतर्क झाले आहेत। राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या बंजारा समाजाच्या मतपेढीवर सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केलंय, तर भाजपने यासाठी वेगळी रणनीती देखील आखली आहे। याच रणनीतीचा भाग म्हणून नरेंद्र मोदींनी नुकतंच वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असणाऱ्या पोहरागडला भेट दिली। याही पुढे जाऊन बंजारा समाजाच्या मतपेढीसाठी आता भाजपनं महंत बाबूसिंग महाराज राठोड यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे। या माध्यमातून भाजप बंजारा समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करतोय असं दिसतंय। विधानसभा निवडणूक सर्व बाजूंनी सोयीस्कर व्हावी म्हणून भाजपचा प्रयत्न दिसतोय। याबद्दल आणखी माहिती घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गोवा या राज्यासह इतर ठिकाणी बंजारा समाजाची लोकसंख्या ही 10 कोटींच्या वर आहे। बंजारा समाजाचे श्रद्धास्थान म्हणून वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीला मोठं महत्त्व आहे। यामुळेच भाजपकडून पोहरादेवी विकास आराखडा हाती घेण्यात आलाय। बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या नगारा वस्तू संग्रहालयाचं लोकार्पण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं। यानंतर मोदींची सभा देखील इथे पार पडली। युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या भवनाला मंजुरी मिळाली होती। 6 वर्षात काम पूर्ण करून विधानसभा निवडणुका येताच नगारा भवनाचं लोकार्पण केलं गेलं। आता पोहरादेवीचे बंजारा समाजाचे पीठाधीश महंत बाबूसिंग महाराज राठोड यांची भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदार म्हणून भाजपने निवड केली आणि आपला डाव टाकला। बंजारा समाजामध्ये महंत धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांना मानाचं स्थान आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन निवडणुकीत त्यांचा फायदा करून घेण्यासाठी भाजपनं त्यांना विधान परिषदेवर घेतलंय। निवडणुकीत भाजपची ही रणनीती काही मतदारसंघांमध्ये निर्णायक राहणार आहे, कारण राज्यात विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागात बंजारा समाजाची लोकसंख्या मोठी आहे। 288 पैकी किमान 45 मतदारसंघांमध्ये बंजारा समाजाची भूमिका ही महत्त्वाची ठरू शकते, असं राजकीय जाणकारांचं मत आहे। आता महंत बाबूसिंग महाराज यांची पार्श्वभूमी काय ती जाणून घेऊयात। बंजारा समाजाच्या गुरुगादीचे पीठाधीश धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे निधन झाल्यावर त्यांचे वंशज महंत बाबूसिंग महाराज गौरपीठाची परंपरा चालवत आहेत। महंत बाबूसिंग महाराज हे संत रामराव महाराज यांचे पुतणे आहेत। रामराव बापू महाराजांच्या इच्छेनुसार बाबूसिंग महाराज यांना गादीचा वारसदार ठरवलं आणि धर्मपीठेश्वर म्हणून मान्यता दिली। बाबूसिंग महाराज यांचा शब्द हा समाजासाठी प्रमाण असतो। ते समस्त बंजारा समाजाच्या केंद्रस्थानी आहेत। लाखो बंजारा मतदारांना बांधून ठेवण्याची त्यांची क्षमता आहे। भाजप ही गोष्ट चांगलीच ओळखून आहे। सध्या समाजाचे मुख्य गुरु असल्याने त्यांच्या शब्दाला वजन आहे। यामुळे भाजप त्यांचा राजकीय फायदा करून घेण्याच्या प्रयत्नात आहे। पण हा असा प्रयत्न पहिल्यांदा होतोय का? तर नाही। धार्मिक महत्त्व असणाऱ्या या ठिकाणांचा वापर याआधीही राजकारणासाठी वारंवार करण्यात आलाय। याचं आणखीन एक उदाहरण आपल्याला भगवानगडाच्या माध्यमातून पाहायला मिळतं। पूर्वी फक्त धार्मिक अधिष्ठान म्हणून भगवानगड आणि पोहरादेवी गडाकडे पाहिलं जायचं, पण हळूहळू हे राजकीय व्यासपीठ बनत गेलं। तरीही बंजारा समाजाचे मोठे नेते असणारे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्यापैकी तसा कुणीही प्रयत्न केला नव्हता। पण दुसरीकडे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुमारे 2 दशकं वंजारी बांधवांना संघटित करण्यासाठी भगवानगडाची मदत घेतली आणि वंजारा समाजाची मोड बांधली। मुंडे हयात असेपर्यंत नामदेव शास्त्रींनी गोपीनाथ मुंडेंना गडावर आमंत्रित केलं होतं। यामुळे गडावर येणाऱ्या वंजारी बंजारा समाजाची वोट बँक कायम राहिली। पण मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांचा नामदेव शास्त्रींशी वाद झाला। या वादामुळे नामदेव शास्त्रींनी गडाचा राजकीय वापर थांबवला। पुढे हा वाद शांत झाला आणि पुन्हा भगवानगडावर दसरा मेळावा होऊ लागला। तर जेव्हा पूजा राठोड प्रकरणामुळे शिवसेनेचे संजय राठोड हे बॅकफुटवर आले होते, तेव्हा पोहरादेवी गडावर जाऊन त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं। यावेळी पोहरादेवी संस्थान आणि धर्म परिषदेनं संजय राठोड यांना पूर्ण पाठिंबा दिला होता। पण आता थेट मोदींनीच पोहरागडावर येऊन बंजारा समाजाला साथ घातली। ते यावरच थांबले नाहीत, तर यानंतर महंत बाबूसिंग महाराज राठोड यांना त्यांच्या भेटीनंतर फक्त 10 दिवसांनी आमदारकी मिळाली। एका पद्धतीने बाबूसिंग महाराज राठोड यांना आमदार करून
मागास समजल्या जाणाऱ्या बंजारा समाजाला आम्ही प्रतिनिधित्व देऊ केलंय असा मेसेज देण्याचा प्रयत्न भाजप करत आहे। बंजारा समाजाच्या भावनेचा धागा पकडत राज्यातील नेते बंजारा समाजाला गोंजारण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत आणि त्याचाच एक भाग म्हणजे मोदींचं पोहरादेवी गडावर दर्शनाला येणं आणि महंतांना थेट आमदारकी मिळणं आणि यातूनच बंजारा मतदारांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न करणं हा उद्देश नक्की असू शकतो। कारण पोहरादेवी गडावरच्या महंतांचे संदेश हे बंजारा समाजासाठी आदेश असतात। यामुळेच महंत बाबूसिंग महाराज यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना डायरेक्ट आमदारकीचं तिकीट देऊन भाजपनं विधानसभेसाठी बंजारा मतांची फिल्डिंग लावली आहे। याचं कारण तुम्हाला काय वाटतं? विधानसभेत भाजपला या रणनीतीचा कितपत फायदा होईल? कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।